चला आलो आपण. नाही हा, मी तुमच्या बरोबर नाही राहू शकत का? मी या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ तुम्हाला? आनंदी, तुम्ही आमच्या बरोबर राहूच शकता, पण कसं आहे ना, तुम्ही जर का बोर्डिंग स्कूल मध्ये गेलात ना, तुमचा छान अभ्यास होईल, तुम्ही खूप हुशार व्हाल आणि तुम्हाला चांगली शिस्त पण लागेल. आमच्या बरोबर राहिलात तर कदाचित त्या वातावरणात ते सगळं नाही शक्य होणार. पण आनंदी, तुम्ही असं समजा, आई बाबांना तुम्हाला खूप मोठं झालेलं बघायचंय, हुशार झालेलं बघायचंय, आणि म्हणून काही दिवस आमच्यापासून लांब तुम्हाला बोर्डिंग स्कूलला राहायला लागणार आहे. हा, मी तुमच्यासोबत राहायचा हट्ट नाही करणार, पण तुम्ही मला प्रत्येक फेस्टिवलला घ्यायला याल ना? अरे विषय काय गुंड्या, कालच आई बाबांनी तुला प्रॉमिस केला होता ना, म्हणजे एकदम पक्कावाला प्रॉमिस केला होता ना, की तुला नेहमी आम्ही भेटायला येणार. तर हे प्रॉमिस आम्ही दोघं नक्की पाळणार आणि प्रत्येक फेस्टिवलला तुला घ्यायला नक्की येणार. चला उतरूया का आता? बाबा, मला तुझी खूप आठवण आहे. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार. तुला बाबांना सुद्धा एक प्रॉमिस द्यावा लागेल. तिथे जर विनाकारण कोणी तुला त्रास दिला तर तू पहिला फोन तुझ्या बाबाला काढ. तुला माहिती ना, तुझे बाबा तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात ते. म्हणजे विषय आहे काय? ए गुंडे, शाबाश आहे. देत आई. नाही, तू असा करतो. बरं ठीक आहे, यावेळी नाही करणार. चला निघूया आपण, उशीर होतोय तसंही. सिद्धिराज, तुम्ही आनंदींना आतमध्ये सोडून याल का? मला त्यांना माझ्यापासून लांब जाताना नाही बघवणार. भाऊ नाही, तू सॅड नको ना होस. मी तुला फोन करेन रोज. आणि बाबा, तू आईची काळजी घे आणि आई तू बाबांची काळजी घे. शहाणं माझं बाळ. आणि मॅडम, अहो तुम्हाला जेव्हा केव्हा आनंदीची आठवण येईल ना, आपण येऊ भेटायला त्यांना. बरं चला निघा, उशीर होईल तुम्हाला जायला. हा चल बा. काय भाऊ नाही. देवा, लहान मुलांची समजूत आपण घालू शकतो, पण आपल्या मनाला कसं समजवायचं तूच सांग. आता कशी घालू मी माझ्या मनाची समजूत? का माझ्याच सोबत नेहमी असा वागतोस तू? तुला जर का आनंदींना माझ्यापासून दूर करायचं होतं
तर त्यांची जबाबदारी तरी का दिलीस माझ्यावर? कारण आनंदीला तुमच्यापेक्षा बेस्ट आई मिळूच शकत नाही. तुमचं प्रेम, तुमची माया, मॅडम, हे सगळं माझ्या घरच्यांना कधी कळलंच नाही. खरं तर या सगळ्यात फक्त आणि फक्त त्यांची चूक आहे. दोष त्यांचा आहे मॅडम, तुमचा नाही. पण मी तुम्हाला शब्द देतो की ही परिस्थिती मी लवकरात लवकर बदलेल. फक्त मला थोडा वेळ द्या. अरे पाठ बिटता नाही ना इथले भंगारात? साहेब, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की मी ही गाडी नक्की सुरू करून दाखवतो. 30 वर्षांचा अनुभव आहे साहेब, आणि गाडी जुनी झाली म्हणून मला सोडून नाही देत आहे. साहेब, एक फेरी मारून यायची का? हो 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 बसा. हो, चल, चल, आलो. साहेब, हा एक विचारू? हा. ही गाडी तुम्हाला खूप जवळची आहे ना? काय सांगू तुला? 30 वर्षांपूर्वी ही गाडी मी माझ्या बायकोसाठी घेतली होती. आज माझ्या जवळ माझ्या बायकोची ही शेवटची आठवण आहे. इथेच बसायची ती. गाडी जेव्हा गॅरेजमध्ये उभी राहिलेली बघायचो, मला खूप वाईट वाटायचं. किती प्रयत्न केले मी गाडी दुरुस्त करण्यासाठी, किती मेकॅनिकना दाखवून एकालाही गाडी दुरुस्त करणं जमलं नाही.